नागपुरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। मानसी सिमले यांचे पती निखिल सिमले यांच्यावर मित्राकडून हल्ला करण्यात आला। महेश ठाकरे असा हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। आरोपी महेश ठाकरेकडून निखिल सिमलेंवर चाकूने वार करण्यात आले, तर जुन्या वादातून दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती। हत्याकांडाच्या आरोपातून दोघांचाही निर्दोष सुटका दोघांचीही झाली। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, विक्रांत, नागपूरच्या रेशीमबाग प्रभागाच्या नगरसेविका आहेत मानसी सिमले यांचे ते पती आहेत निखिल सिमले, 39 वर्षीय हे पती आहेत आणि रविवारी रात्री त्यांच्या आणि जे त्यांचे मित्र आहेत गणेश ठाकरे, महेश्वर गणेश ठाकरे आहेत, यांच्यात काही वाद झाला होता। सक्करदरा तलाव किंवा जो शुक्रवारी तलाव आहे त्या तलावाच्या शेजारी यांचा वाद झाला आणि या वादातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। दोघांमध्येही हे दोघेही मित्र आहेत, जुने मित्र आहेत आणि त्यांच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याने ते गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र नुकतंच निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर आता भाजप नगरसेविकेच्या पतीवर हा प्राणघातक हल्ला झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येते। त्याचबरोबर आता पोलीस अधिकचा तपास करत आहेत। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी।